ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये श्वेता मुद्दामून सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. सायली आणि अर्जुनने काय काय गोष्टी शोधून काढल्या आहेत ना, या सगळ्या ओळखून काढायच्या असतात आणि यासाठी तिचं आता हे सगळं सुरू असतं. जेव्हा आता या सगळ्याबद्दल बोलणं सुरू होतं ना, तेवढ्यातच तिथे आता कल्पना येत असते. कल्पना तिथे आल्यावर बोलत असते की तुम्हाला दुसरे काही विषयच नाहीये का, सतत डोक्यामध्ये तेच सुरू असतं का? आता कल्पना ही ओरडत असते सायलीवर, कारण सायली आणि श्वेता त्याच विषयांवर पुन्हा बोलत होत्या आणि ही गोष्ट ना कुठेतरी खटकत होती. कल्पनाला आता श्वेता म्हणत असते की ते काय ये ना काकू, आम्हीच बोलत होतो. खरं तर ती नाहीच बोलत होती, पण मी विषय काढला त्यामुळे हे आमचे बोलणं वाढत गेलं. त्या मुलींबद्दल सॉरी त्यासाठी. मग दुसरीकडे आता कल्पनाही बोलत असते की मी हे काही ऐकून घेणार नाहीये. पहिल्यांदा तू उठ आणि आराम कर. तेवढ्यातच ना आता तिथे अर्जुन आलेला असतो. अर्जुन आता कल्पनाशी चिडूनच बोलायला जात असतो, पण सायलीने आता अर्जुनला ऑलरेडी पहिलेच समजावलेलं असतं. त्यामुळे अर्जुन जो आहे तो आता थोडा का होई ना शांत असतो. अर्जुन आता शांत असल्यामुळेच ना इकडे मात्र आता तो म्हणत असतो की थांब ना, त्याच्यापेक्षा ना मी एक काम करतो, बायकोला घेऊन ना रूममध्ये जातो. मॉम ते काय ये ना, जरा ती झोपली ना तिला बरं वाटेल. आणि तसंही आज ना ती खूप जास्त दमलीये. ती रूममध्येच तिला मी घेऊन जातो, तिथेच ती आराम करेल. असंही आता जो अर्जुन आहे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता हो बरोबर ना, जा घेऊन जा तुझ्या बायकोला रूममध्ये. इकडे आता अर्जुन सायलीला हळूहळू सांभाळत घेऊन चाललेला असतो. तेच प्रताप म्हणत असतात की सायली, उद्या सकाळी लवकर उठा, आपल्याला मॉर्निंग वॉकसाठी जायचं आहे, तेवढं लक्षात ठेव. मग आता तेव्हाच ना अर्जुन आता सायलीला घेऊन वर चाललेला असतो. सायली सुद्धा प्रताप यांना होकार देते. तर इकडे कल्पना आणि त्याचसोबत प्रतिमा या मात्र आता अर्जुन आणि सायलीकडे बघत असतात. मग दुसरीकडे आता श्वेताना कॉलवर बोलत असते. श्वेताला आता ज्या ज्या काही गोष्टी कळलेल्या असतात त्या संदर्भात बोलायचं असतं प्रियासोबत आणि म्हणूनच तिने आता कॉल लावलेला असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे सायलीला ना रात्री जाई काही झोप लागत नसते. रूममध्ये असताना सुद्धा ना तिला आता सारखं मानसी आठवत राहते. मानसी तिच्या डोळ्यासमोरून काही केल्या जात नसते. त्यामुळेच ना आता मानसीला समजवण्यासाठी का होईना आता इथे प्रयत्न हे सुरू असतात. पण आता दुसरीकडे मानसी सोबत घालवलेले सगळे क्षण सारखेच डोळ्यासमोर येत राहिल्याने सायलीला रडू येत असतं. सायलीला आता कळत नसतं की काय करावं ते, कारण आता त्या मुलींना पिकनिकसाठी म्हणून पाठवलं आणि कोणीही मुली पुन्हा आल्याच नाही. मनूचं काय झालं असेल, मनू ठीक तर असेल ना, असंही आता म्हटलं जात असतं. सायलीला तर खूप वाईट वाटत होतं. तेवढ्यातच अर्जुन सुद्धा तिच्या बाजूला बसलेला असतो. अर्जुन सायलीला समजावतो आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली, तू हे सगळं काय निर्णय घेतलायस, काय करतेस काय तू हे सायली आता रडून अर्जुनला दाखवत असते आणि अर्जुनला म्हणत असते की बघा ना मुलींचं काय झालं असेल. आज माणसाची जी अवस्था आहे ना त्याला कुठेतरी मी जबाबदार आहे असं मला वाटते. कारण आपल्याला आता बघा ना एवढा सगळा आपण शोध लावतोय पण मुलींचा अजूनही काही तपासच लागलेला नाहीये. मानसी ठीक तर असेल ना, काही झालं तर नसेल ना मानसीला, असे एक आणि अनेक विचारणा इकडे मात्र आता सायलीच्या डोक्यामध्ये येत असतात. परंतु आता अर्जुन हा सायलीला समजावतो आणि सायलीला म्हणत असतो की बायको, तू सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहिलीस ना तर तुला त्रास होईल. म्हणून तुला सांगतोय, प्लीज प्लीज असा विचार करत बसू नकोस. तू थोडा आराम कर. हे देखील आता म्हटलेलं असतं. आणि मग काय, जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा इथे सायली बोलत असते अर्जुनला की मला नाही झोप येते, काय करू मी, कारण मला ना सारखं सारखं तेच आठवत राहतंय. कारण मला दिसतंय की मानसीला त्रास होतोय
आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये मला तेच सगळ्या गोष्टी समजतायत, पण तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बायको, मला कळतं ग, तुला त्रास होतोय, ते याही सगळ्या गोष्टी मला कळतायत, पण तू काळजी करू नकोस, मी तुला हटलं नाहीये, मी तुझ्या पायाला तेल लावून देतो, तू गुपचूपणे ने निवांत झोप, असंही आता म्हटलेलं असतं. आणि असं बोलून आता तिला तो बोलतो की झोप आणि तिच्या पायाला तो तेल लावून देतो, जेणेकरून सायलीला नीट अशी गाढ झोप लागायला हवी, कारण सायली तर आज पूर्ण दिवसभर दमली आहे, म्हणजे ती लगेचच झोपेल तिच्या पायाला तेल लावल्यावर, हे अर्जुनला माहिती होत. आणि म्हणूनच अर्जुनने आता तिच्या पायाला तेल वगैरे लावलेलं होतं. अर्जुन जसं आता पायाला तेल वगैरे लावतो ना, तेव्हा कुठे जाऊन आता बरं वाटतं. तेच दुसरीकडे आता अर्जुनला इमर्जन्सीमध्ये मेसेज आलेला असतो, म्हणजेच त्या लोकेशन आणि या सख्याचा. मग आता सायली तर झोपलेली असते, म्हणूनच मग आता तो सायलीला काही उठवत नाही. सायली गुपचूपणे निवांत पडलेली असते. सायली आता जशी झोपलेली असते ना, तसं मात्र दुसरीकडे मानसीला आता त्या माणसाने पकडून ठेवलेलं असतं आणि मानसीला आता बोलत असतात की तुझी हिंमत कशी झाली, तुला कळतं ना, तुला काय सांगितलेलं आहे तेवढंच बोलायचं, कळलं का? एक्स्ट्रा जर वाजायला गेलीस ना तर लक्षात ठेव, जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या आहेत ना त्या माइंडमध्ये सेट करायच्या, कळलं का? आता तुझ्यासोबत जे जे काही झालंय ना, ते फक्त आणि फक्त ना दुसरं तिसरं कोणी नाही, तर ते सायलीमुळेच झालंय असं सांगायचं कोर्टामध्ये, कळलं का? जास्त आवाज आहे ना, ऐकून घेणार नाही, मी पहिलेच सांगते. हेही बोलून आता तिच्यावर अरेरावी ती बाई करत असते. मग आता बिचारी जी मानसी आहे ती म्हणत असते की मी खोट बोलणार नाही, कारण माझ्या सायली ताईने हे सगळं काही केलेलंच नाहीये. तुम्ही लोक खूप घाणेरडी आहात, खूप नालायक आहात, हे सुद्धा आता इकडे असणारी मानसी बोलत असते. मग मानसीला ती लोक बोलत असतात की बघ, तुला तुझ्यासोबत जे आहे ते बाकीच्या मुलींना सुद्धा मारून टाकायचं आहे का? त्या मुलींना आम्ही मारून टाकू जर तू कोर्टामध्ये ना आम्ही सांगितलेलं बोललो नाही ना, तर बघ, विचार कर, अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुझ्याकडे वेळ, विचार करायला वेळ आहे. मग आता तिच्यान खूप जास्त असा छळ केला जात असतो, तिचे केसही ओढले जात असतात, बिचारीला इतका त्रास देत असतात ना की बापरे, बघायलाच नको. पण इकडे आता मानसी हे सगळं काही सहन करत असते. ते सचिन आणि त्याचसोबत राकेश हे सगळं बघत असतात आणि सोबतच ते आता इकडे फोनवर सुद्धा बोलत असतात प्रियासोबत. प्रिया आता म्हणत असते की आपण जसं जसं ठरवले ना तसंच करायचं आहे. मग सचिन आता प्रियाला म्हणत असतो की काय आहे तुझं प्लॅनिंग, जरा डिटेलमध्ये सांग. तेव्हाच आपलं जे पेनड्राईव्ह आहे, म्हणजे तुझं जे पेनड्राईव्ह आहे ते भेटलेलं आहे बरोबर अर्जुनला, आणि त्या पेनड्राईव्हमध्ये काही कॉन्टॅक्ट आणि त्याचसोबत लोकेशन सुद्धा आहे, बरोबर की नाही? मग आता सचिन म्हणतो की हा, मग आता अर्जुन आहे ना त्या लोकेशनवर जास्त लक्ष ठेवून असणार. मी तुला सांगते ना, आता आपल्याला ना एका गावात 2 पक्षी मारायचे आहेत, एक म्हणजे मानसी, दुसरी म्हणजे आता अर्जुन. अर्जुनला सुद्धा मला रडताना पाहायचं आहे आणि हे सगळं काही तुम्हीच करू शकतात. त्यासाठी माझ्या डोक्यात एक मोठा प्लॅन आहे आणि तो आता लॅन्झो आहे, तो व्यवस्थितपणे ती समजावत असते. जेव्हा आता ती प्लॅनिंग सांगत असते ना, तेव्हा मात्र इकडे सचिन म्हणत असतो की खरंच हे सगळं पॉसिबल आहे का? तेव्हाच ना ती बोलत असते की का नाही, या गोष्टी पॉसिबल आहेत, आपण करू शकतो, चल. मग तेव्हाच ना ती म्हणत असते की बघ, आता जे लोकेशन सापडले त्या लोकेशनच्या ठिकाणीच ना तुला सांगते की त्याने नक्कीच ना कोणीतरी कॉन्स्टेबल ठेवलेच असणार आहे, आणि मग तिथे कॉन्स्टेबल असेल आणि आपला एखादा माणूस, आणि तिकडचा जर नंबर ट्रॅक झाला तर नक्कीच ना अर्जुनला तिथे बोलवून घेतील. अर्जुन जस तिथे येईल ना तसं मग आता अर्जुन या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत
त्या तिथून आपल्याला काढता येतील, म्हणजेच मानसी पण आणि अर्जुन पण या दोघांना आपल्याला एका दगडात 2 पक्षी मारायचं ना, असं हेही तिने आता सांगितलेलं असतं. तिला आता सायलीला विधवा करायचं असतं, अर्जुनला कायमच संपायचं असतं. यासाठी तिने हा मास्टर स्ट्रोक आखलेला असतो आणि या सगळ्याच प्लॅनिंगना तिने आता सांगितलेलं असतं करून. जेव्हा आता या सगळ्याच प्लॅनिंग होतं ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सचिनला तर भीती वाटत असते, पण इकडे प्रियाला पूर्णपणे भरोसा असतो की हे सगळं काही आपण करू शकतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समजतात ना, तेव्हा मात्र सचिन त्याला म्हणत असतो, पण ते सिम कार्डच कसं मॅनेज करायचं ते तर तुम्हाला सांगितलंच नाहीस. अरे सिम कार्डसाठी काय एवढं इश्यू घ्यायचे की 10 कॉल झाले का सिम कार्ड बदली करायचं म्हणजे कोणी आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, कळलं का? हे सुद्धा प्लॅनिंग ना प्रिया करत असते. दुसरीकडे आता सायली झोपलेली असते आणि सायलीला आता मानसीच भयानक असं स्वप्न पडलेलं असतं. आणि जसं मानसीचं भयानक असं स्वप्न पडतं ना, तेव्हा सायली दचकवून उठते. सायली आता आपल्या मोबाईलमध्ये असलेला मानसीचा फोटो बघत असते, कारण आता तिला कळत असतं की मानसी कोणत्यातरी खूप मोठ्या संकटात आहे आणि त्यामुळे आपल्याला हे स्वप्न पडते. पण हे स्वप्न जेव्हा हे सगळं काही घडत असतं तेव्हा अर्जुन मात्र निवांत झोपलेला असतो. पण आता सायलीला झोप लागत नसते, कारण सायलीला कळत असतं की नक्कीच ना काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. मानसी ठीक तर असेल ना, मानसीला लवकरात लवकर शोधायला हवं. तिला आता रडायला येत असतं, म्हणून मानसीचा फोटो आपल्या छातीजवळ कवटाळून ती खूप जास्त अशी रडत असते. आणि जेव्हा ती रडत असते ना, तेव्हा मात्र आता अर्जुन हा झोपलेला असतो. दुसरीकडे श्वेता आता सचिन सोबत फोनवर बोलत असते आणि श्वेता ही सचिनला म्हणत असते की काय ठरलं आहे तुमचं, म्हणजे काही प्लॅनिंग वगैरे झालंय का? हो झालं आहे. मग काय प्लॅन ठरलंय ते तरी सांग मला, असं देखील श्वेता आता सचिनला म्हणत असते. तर सचिनने आता तिला सगळं प्लॅनिंग सांगितलेलं असतं. जस आता सचिन तिला हे सगळ्याच प्लॅनिंग सांगतो तेव्हा मात्र आता तिला हे ऐकून तर धक्काच बसतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी आता प्रताप आणि त्याचसोबत सायली हे बाहेर मॉर्निंग वॉकसाठी आलेले असतात. मॉर्निंग वॉकसाठी जेव्हा येतात ना, तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती प्रताप यांना म्हणत असते की बाबा, खरंच मला तुमचं हे सरप्राईज आवडलं. मग आता बाबा जेव्हा हे सरप्राईज देतात ना, तेव्हा हे सरप्राईज बघून ना खूप जास्त छान वाटत असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होतात तेव्हा मात्र आता इकडे सायली म्हणत असते की बाबा, मला खरंच आवडलं. हे चाप्याच फुलं किती सुंदर आहे आणि आज तर सकाळ माझी तुम्ही एकदम प्रसन्नच करून टाकली. बघा, मला आवडले. हा असंही आता बोललं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सायलीला प्रताप समजवतात आणि म्हणतात की मला कळतंय ग तुझं सध्या काय होत्या ते, आणि अर्जुनच सुद्धा, म्हणजे तुम्हा दोघांना या केस स्टडीसाठी बाहेर जायचं असतं. पण कल्पनाची पण चूक नाहीये ना, काही ना कल्पनाला अति काळजी आहे तुझी आणि त्यामुळे ती हे सगळं करते. सायली म्हणते की बाबा, मला कळतं आईंना माझी काळजी आहे आणि त्याचसाठी आई एवढं सगळं बोलतात. पण तरी सुद्धा ना आई आणि त्याचबरोबर अर्जुन, मग अर्जुनला ह्यांना सुद्धा मी बरंच समजाव, पण तरी सुद्धा ना कधी ना हे सुद्धा ऐकत नाहीत. आणि त्यामुळेच ना मला सुद्धा नवलं वाटतं. पण तेव्हाच काळजी करू नकोस, मला कळते या दोघांच्याही मध्ये ना मी आहे. म्हणजेच तुलाच वाटत असेल की अर्जुन एकटा पडलाय, तर नाही. अर्जुनला समजून घेत जा. काय आहे ना या सगळ्यामध्ये बिचाया अर्जुनच्याच मधल्यामध्ये मरण होत असणार आहे, हे सुद्धा मला कळत असंही आता बोललं जात असतं. मग आता अर्जुनच मधल्यामध्ये मरण होत होते हे आता जेव्हा प्रताप यांना समजत ना, तेव्हा सायली म्हणते की बाबा, तुम्हाला कशा समजतात या गोष्टी सगळ्या, म्हणजे मी पण विचार करते की तुम्ही कसे आहात
एकदम वेगळेच आहात. म्हणजे मी एक स्वतःला लकी समजते खूप जास्त की मला इतके चांगले बाबा भेटले आहेत. म्हणजे सासरी म्हणजेच तुम्हाला काय बोलू आणि कसं बोलू काही शब्द दात कळत नाहीये. पण तुम्ही माझ्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी केल्या आहेत ना त्यावरूनच मी तुम्हाला हे सगळं बोलते. कारण आजपर्यंत मला तुम्ही भरभरून प्रेम दिलं जे की आतापर्यंत कोणालाही इतकं मिळालं नसेल. मी तर देवाकडे एकच प्रार्थना करते की माझ्या वाटेला जस सुख आहे ना तसंच प्रत्येक मुलीच्या वाट्याला सुख हे यायलाच हवं. दुसरीकडे आता अर्जुन छान तयारी करत असतो. अर्जुनला आता पटकन कामाला जायचं असतं. तोपर्यंत सावंत इन्स्पेक्टर यांचा फोन आलेला असतो आणि त्यांनी ते लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे आणि त्या लोकेशनला आता जायला हवं असं देखील सांगितलेलं असतं. तुम्ही सुद्धा या आणि आम्ही सुद्धा पोलिसांचे तुकडे घेऊ तिथे पोहोचतो असंही आता त्यांचं ठरतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी अर्जुनला कळतात तेव्हा अर्जुन बोलतो की ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कारण अर्जुनला आता पोलिसांनी सांगितलेलं असतं की इथे काहीतरी संशयास्पद आहे. म्हणून अर्जुन पूर्ण तयारीनिशी असतो. कारण आता हे सगळं प्लॅनिंग सुद्धा प्रियाने घडवून आणलेलं होतं. म्हणजेच तिथे कोणीतरी संशयास्पद उभा माणूस सुद्धा प्रियाने सचिनला करायला लावला होता आणि त्यामुळेच ना बऱ्याच गोष्टी ज्या होत्या त्या एकदम व्यवस्थितरित्या घडणार होत्या. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या घडतात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्जुनने इन्स्पेक्टर सावंत यांना सांगितलेलं असतं की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसंच होईल, मी पटकनच इथून निघतो. मग तर झालं आणि तुम्ही सुद्धा मला तिथेच येऊन भेटा असंही आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्याच प्लॅनिंग होतं तेव्हा मात्र आता इकडे सायली जी आहे ती सकाळी नाश्ता करायला बसलेली असते. तिला खूप छान वाटत असतं पण तिला आता खूप जास्त नाश्ता दिलेला असतो. तेव्हा ती कल्पना आणि प्रतिमा यांना म्हणत असते की एवढं सगळं मला जाणार आहे का. पण कल्पना आणि प्रतिमा तीच ऐकतं नसतात. त्या दोघीही जणी सांगतात की तुला हे खावंच लागणार आहे कारण तुझ्यासाठी जे योग्य आहे ना तेच आम्ही तुला देणार आणि सध्या ना तू तुझ्या तब्येतीची काळजी घेत नाहीस, कळलं का. त्यामुळे आम्ही सांगतोय ना ते ऐकायचं. आणि असं बोलून आता तिला खाण्यासाठी त्या बाहेर पाडत असतात. मग तेवढ्यातच ना अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन येऊन सायलीला सांगू लागतो की तिथं लोकेशन ट्रेस झालं आहे आणि तिथे मी आता निघालो आहे. मग जेव्हा हे सगळं जेव्हा सायली बोलते तेव्हा सायलीला बरं वाटतं की चला काहीतरी पॉझिटिव्ह घडतंय. आणि म्हणूनच मग आता सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ऐकते ना तेव्हा ती सुद्धा अर्जुन सोबत जायला तयार असते. ती म्हणत असते की चला मीही येते तुमच्या सोबत. तेव्हा आता कल्पना बोलते की आता या सगळ्यात तर मी काहीच बोलू शकत नाही कारण जे काही आहे ते कालच मी तुम्हाला सांगितलं आहे. तेवढ्यातच आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली, आज तू कुठेही येणार नाहीयेस, तू घरातच थांबणार आहे. सायली आता अर्जुनला म्हणते की असं काय करताय तुम्ही, चला ना येते ना मी पण तुमच्या सोबत. तुम्ही असं प्लीज करू नका. हा अर्जुन सर प्लीज मी काय म्हणते ते ऐका. पण आता अर्जुन ऐकायला तयार नसतो कारण अर्जुनला कळत असते की सायली प्रेग्नेंट आहे आणि तिथे काही रिस्क आहे. त्यामुळेच तो बोलत असतो कारण तिथे जर काही गुंडांचे 4 हात करावे लागले तर तेही होऊ शकतात हेही अर्जुनला माहिती आहे. म्हणून अर्जुन सायलीला या सगळ्यापासून लांब ठेवत असतो, सायलीला समजावत असतो. सायलीचा मात्र हट्ट असतो. सायलीला अर्जुन सोबत यायचंच असतं. अर्जुनला ती म्हणत असते की काही होत नाही, मी येते ना तुमच्यासोबत. मला खूप जास्त काळजी वाटते मुलींची, जर मुली भेटल्या ना तर बरं वाटेल म्हणून सांगते येते मी तुमच्यासोबत. पण अर्जुनने लास्ट पर्यंत सांगितलेलं असतं की नाही म्हणजे नाही, मी तुला कुठेही घेऊन जाणार नाहीये, ते तुझ्यासाठी योग्य नाहीये. अर्जुन जेव्हा आता असं बोलत असतो ना तेव्हा मात्र सायली आता अर्जुनवर चिडते.
पण अर्जुन सायलीच्या व्यवस्थित आरोग्यासाठीच तर बोलत होता, कारण त्याला माहिती होतं की तिथे काही ना काही घडू शकतं आणि यासाठी तो या सगळ्या काही गोष्टी समजावून सांगत होता. मग तेव्हाच कल्पना आणि प्रतिमा सुद्धा सायलीला बोलतायत की अर्जुन, तुला रोज नेणारा आज नेत नाहीये, याचा अर्थ नक्कीच काहीतरी असू शकत ना. तू पण ऐक ना. का त्याचं पण आता सायलीला नाही ऐकायचं असतं. सायली अर्जुन समोर हट्टच धरत असते, पण अर्जुन देखील सायलीच या वेळेला ऐकत नसतो. तो म्हणत असतो की बायको, बाकी तू बोलतेस तिथे सगळीकडे मी तुला घेऊन जातो ना, तुझे हट्ट पूर्ण करतो, पण इथे आता नाही. मग आता सायली म्हणते की असं का करताय, पण तुम्ही प्लीज ना, मी असेल ना व्यवस्थित, तुम्ही नका माझी काळजी करू. पण अर्जुन नाही ऐकतं. अर्जुन म्हणतो की मला तुझं ऐकायचं नाहीये, मी नाही म्हटले ना तर नाही. मग तेव्हाच या सगळ्या गोष्टींसाठी नाही बोलल्याबरोबर इकडे मात्र आता पाहायला मिळतं की ठीक आहे, तुम्ही मला नाहीच नेणार आहात ना, मग मला सुद्धा ना तुमच्याशी नाही बोलायचं. नाही बोलायचं, नको बोलूस, मला काहीच होत नाहीये, पण तरी सुद्धा ना मी सांगतोय ना, मला तुझ्याबरोबर नाही बोलायचंय. मग तेव्हा बघा हा तुम्ही. मग तेव्हा सुद्धा अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे ना, नको बोलूस, मला चालेल, पण मी तुला घेऊन जाणार नाही. त्याच वेळेला सायली रूममध्ये आता निघून जाते. सायली जशी रूममध्ये निघून जाते ना, तसं मात्र आता इकडे अर्जुन जो आहे तो मात्र आता विचार करत असतो. अर्जुन आता सायलीकडे जाताना बघत असतो. मग कल्पना म्हणत असते अर्जुनला की सायली तर खूपच गरम झालेली आहे, आता मला वाटत नाही ती तुझ्याशी बोलेल असं. इकडे आता श्वेता खूप जास्त खुश असते, कारण त्यांचं प्लॅनिंग जसं ठरलंय ना अगदी तसंच होत असतं आणि त्यामुळेच तिला एकदम असा आनंद झालेला असतो. आणि मग ती आता ही बातमी द्यायचं ठरवते. इकडे आता सचिन आणि त्याचसोबत इकडे असणाऱ्या राकेशला लगेचच ती मेसेज करते की आपल्या प्लॅन सक्सेस झालेला आहे. दुसरीकडे आता जी बिचारी मानसी असते तिला आता खूप काही त्रास दिला जात असतो. मानसीला सांगितलेलं असतं की गुपचूपणे आमचं ऐकायचं, पण मानसी तयार होत नसते. तोपर्यंत बाकी मुलींना दुसरीकडे ठेवलेलं असतं, तर त्या मुलीसुद्धा मानसीला रिक्वेस्ट करत असतात की मानसी, ती लोक सांगतायत ना ते ऐक प्लीज, नाही तर आपल्या बाबतीत काय होऊ शकतं, अगं आमचा जीव घेतील ही लोक, प्लीज ना ग मानसी, ती लोक बोलतायत ना ते ऐक ना. असं देखील आता मानसीला त्या मुली सांगत असतात. मानसीला जेव्हा मुली हे सगळं काही सांगतात ना, तेव्हा मानसी विचार करत असते. कळत नसतं तिला, पण तिला हेही माहिती असतं की सायली ताईने बिचारीने काही केलं नाहीये, तरी सुद्धा सायली ताईला या सगळ्यामध्ये अडकवलं जात आणि वर कोर्टात सुद्धा खोट बोलायचं, या गोष्टी तिला पचणी पडत नसतात. आणि त्यामुळेच ना ती आता ठरवत असते की ह्यांचं काही ऐकायचं नाही. पण बिचारे सगळ्या मुलींचा जीवही मानसीच्याच हातात असतो आणि मानसीला खूप बेदम असं मारलेलं सुद्धा असतं. खूप त्रास, खूप अत्याचार बिचारीवर केलेले असतात. दुसरीकडे आता सायलीला अर्जुनचा राग येत असतो, कारण अर्जुन तिला घेऊन गेलेला नसतो आणि त्याचबरोबर अर्जुनचा एकही मेसेज आता सायलीला अजून आलेला नसतो की तो तिथे पोहोचलाय, त्याला काही हाती लागले का, याचा एकही मेसेज न आल्यामुळे ना अजूनच टेन्शनमध्ये ना सायली येते. सायली आता इथे तिथे फक्त फेया मारत असते. सायलीला दुसरं काही सुधरत नसतं. सायली थोडा विचार करत असते की हे सगळं काय झालेलं आहे. मग आता जेव्हा सायली या सगळ्याचा विचार करत असते ना, तेव्हा ती देवाकडे प्रार्थना करत असते. काही झालं तरी ह्यांना या सगळ्यातून प्लीज देवा बाहेर काढ, हे देखील आता तिने म्हटलेलं असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलत असते ना, तोपर्यंत प्रियाला इथे मेसेजवर कळलेलं असतं की अर्जुन जो आहे तो घरातून एकटाच निघालाय. त्यामुळे प्रियासुद्धा खूप जास्त खुश असते, कारण त्यांनी जे प्लॅनिंग ठरवलेलं होतं त्या पद्धतीने सगळं घडत असतं. इकडे अर्जुन
त्या लोकेशनला पोहोचत असतो, पण अजूनही इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य पोहोचलेले नसतात. ते म्हणत असतात की आम्ही सुद्धा आमचे तुकडे घेऊन तिथे पोहोचतोय. तर तोपर्यंत अर्जुन तिथे जातो. इकडे सायलीला सुद्धा भीती वाटत असते की अर्जुनचा फोनही लागत नाहीये. आता काय करावं तेच. आता अर्जुन हळूहळू का होई ना त्या लोकेशनला जातो आणि तिथे एक माणूस असतो आणि तेव्हाच ना मानसीवर खूप जास्त अन्याय केली जात असतात. मानसीला सांगितलेलं असतं की तसं बोलायचं, पण मानसी अचानक तिथे कोसळते खाली. त्याबरोबर त्या माणसांना कळत की मानसी मेली बिली की काय असंही आता ती लोक बोलत असतात. त्यामुळे सगळ्यांनाच भीती असते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.